आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा सवर्णांना 10% आरक्षणाचं हे विधेयक लोकसभेमध्ये सध्या त्यावर चर्चा सुरू आहे। महत्त्वाचे वक्ते बोलायला उभे राहिल्यानंतर पुन्हा एकदा आपण लोकसभेमध्ये जाणार आहोत। मात्र सध्या आपल्या स्टुडिओमध्ये देखील या सगळ्या आरक्षणासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, घटना अभ्यासक ॲडव्होकेट सुरेश माने, मराठा ओबीसी प्रवक्ते प्रदीप ढोबळे, तसंच शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे आपल्या सोबत आहेत आणि पुणे ब्राह्मण महासंघाचे विजय शेखदार पुण्यावरून आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत। सर्व मान्यवरांचं स्वागत। सर्वात आधी अवधूत वाघ, तुमच्याकडे 2019 पूर्वीच मोदींचा खरं तर दस का दम पूर्ण मतांची तजवीज झाली। हॅलो अवधूत वाघ। हॅलो, भारतीय जनता पक्षाचं आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील असलेलं सरकार मतांसाठी काही करत नाही। जे निर्णय घेतात ते या देशाच्या हितासाठी आणि इथल्या जनतेच्या हितासाठी घेतात। तुम्ही पाहिलं असेल तर नोटाबंदी सारखा दमदार निर्णय सुद्धा याच सरकारने घेतला। कितीतरी लोकांनी विरोध केला होता, कित्येक गोष्टी विरोधात गेल्या होत्या, परंतु तसं असताना सुद्धा निर्णय घेण्याचं धाडस हे फक्त मोदी सरकारच दाखवू शकतं। आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण मिळावं ही काय मागणी आजची नाही आणि ती काय फक्त भारतीय जनता पक्षाची नाहीये। याच्या आधी काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी बोलून दाखवलं होतं, स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी बोलून दाखवलं होतं। फैसला असं म्हणतायत। आपल्याबरोबर राजू वाघमारे आणि महेश तपासे देखील आहेत। राजू वाघमारे आणि महेश तपासे, तुमच्या दोघांकडूनही भाजपने हा मुद्दा हिसकावून घेतला आता। कसं आहे, जर तुम्ही बघाल तर सत्तेवर आल्यानंतर गेली 4 वर्ष आणि 8 महिने होऊन गेले। आता शेवटचे 70-80 दिवस शिल्लक असताना मोदींना जाग आली, बीजेपीला जाग आली आणि विकासाचे सगळे मुद्दे गेले आणि मग असा काहीतरी जुमला आपण समोर घेऊन आलं पाहिजे की तो जुमल्यावर आपल्याला 2019ची जी मतं आहेत इलेक्शनची, त्या मतांचं राजकारण कसं करता येईल हे संपूर्णपणे बघून फक्त 70-80 दिवस शिल्लक असताना अशा प्रकारचा निर्णय घेणं म्हणजे एक तर या 80 दिवसामध्ये हा निर्णय अंमलात आणणं गरजेचं आहे। या 80 दिवसामध्ये बाकीचे सगळे सोपास्कार करणं गरजेचं आहे आणि हे सगळं जर यांना खरंच जसं अवधूत वाघ म्हणतायत की बीजेपी फक्त निर्णय घेते, खरंच जर यांना मनापासून करायचं होतं तर पूर्ण बहुमत बीजेपीकडे होतं। गेली 4 वर्ष 4.5 वर्ष झाली हे काय झोपले होते का? तर हे निवडणुकीच्या तोंडावर ही केलेली एक जुमलेबाजी आहे। नक्कीच निवडणुकीसाठी फक्त 100 दिवस उरलेले आहेत। या 100 दिवसामध्ये हे विधेयक जे आहे ते सवर्णांना फायदेशीर ठरणार का, होणार का सवर्णांसाठी हे विधेयक कसं पारित? महेश तपासे, इथे सगळ्याच म्हणजे सगळ्या धर्मातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सवर्णांना हे 10%चं आरक्षण हे मिळणार आहे। त्यामुळे सगळेच म्हणजे मग ब्राह्मण असो, मारवाडी, जैन असोत, क्षत्रिय असोत, म्हणजे मराठा असोत, सगळेच भाजपच्या बाजूने वळतील असं वाटत नाही का तुम्हाला पुढच्या इलेक्शन मध्ये? पहिलं तर हे जे विधेयक आज त्यांनी संसदेमध्ये मांडलं हे शेवटच्या दिवसाला मांडलेलं आहे। त्याच्यामुळे लोकसभेचा कार्यकाळ ते वाढवणार की नाही तो अजून प्रश्न आहे। उद्या त्यांनी राज्यसभेचा 1 दिवसाचा कार्यकाळ निश्चितपणे वाढवलेला आहे, परंतु हा विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर राज्यसभेत तो त्या ठिकाणी पारित झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर कायदा बनल्यानंतर राज्य शासनाच्या काय हरकती न हरकती काय सगळ्या त्याच्या संदर्भात झाल्या पाहिजे। आता एक गोष्ट मगाशी याच्या मी बघितली की शेवटी आर्थिक दुर्बल कोण हा ठरवण्याचा निकष राज्य शासनाला दिलाय। आता राज्य शासनाला दिला असल्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने म्हणजे बीपीएल वाल्याला ठरवणार, या सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या। मात्र 2019 पर्यंत हा एक टाइम बाउंड असणार आहे का हे आरक्षण? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तपास मी एक छोटंसं इथे ब्रेक। 10% आरक्षणाचं विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे। सध्या त्यावर चर्चा देखील सुरू आहे। मात्र या आरक्षणासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया काय आहेत ते आपण पाहूया।
को केंद्र की मराठा आंदोलन असेल, गुजरातमधलं पटेल आंदोलन असेल किंवा हरियाणामधलं जाट आंदोलन असेल, या सगळ्या बाबींचा विचार करून लोकसभेमध्ये बिल पास झाल्यानंतर उद्या राज्यसभेमध्ये बिल येणार आहे. त्यामुळे हा निर्णय अत्यंत चांगला निर्णय आहे. सवर्ण समाजातल्या गरिबांना न्याय देणार आहे आणि नरेंद्र मोदींनी अत्यंत चांगला स्ट्रोक मारलेला आहे. 2014 मध्ये ज्यावेळी आपली सरकार स्थापित झाली त्यावेळी आपण सबका साथ सबका विकासचा जुमला घेऊन आलो होतो. त्यावेळी सुद्धा अपर कास्टच्या लोकांची हीच परिस्थिती होती. मग 4-4.5 वर्ष तुम्हाला विचार आला नाही त्यांचा. एकदम जायच्या दिवशी शेवटच्या, आता जवळजवळ लोकसभाचा काळ संपला आणि आता निवडणुका डोक्यावर आलेली आहे अगदी, तर अशा हे बघून तुम्ही असे पावले उचलतात. त्याचा अर्थ असा आहे की हे तुमचे डोळे फक्त वोट्सवर आहेत, दुसरा काही त्यांची मदत तुमचं लक्ष नाहीये. मला खूप चांगलं वाटतंय की आरक्षणाचा आज जे कायदा येतोय तो फार चांगला आहे आणि त्यासोबतच पण धनगरांचं आरक्षणाचं जे जाहीरनाम्यात लिहिलं होतं त्याच्याप्रमाणे शिफारसपत्र राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवायला पाहिजे. आणि दुसरं असं की याच्यात दोन्ही सरकार आहेत, म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार, तर त्याच्यामुळे याला कदाचित विलंब लागत असेल, पण मला विश्वास आहे की हे आरक्षण मिळेल आणि त्यासाठी फक्त सरकारने तात्काळ कार्यवाही करावी ही आमची मागणी आहे. थेट लोकसभेमध्ये जाऊयात. आज कहा कि हमारी पार्टी इसके विरोध में नहीं है. मैं तो यहां देख रहा हूं कि अधिकतर राजनीतिक दल, चाहे इस तरफ हो या उधर हो, जब उन्होंने अपने चुनावी घोषणा पत्र जारी किए थे तो अनरिजर्व्ड कैटेगरीज के जो गरीब हैं उन्हें आरक्षण मिले, ये जुमला तो उसमें डाला था. और इसलिए आज तक कई सरकारें आई, केंद्र में भी राज्यों में भी, कई बार प्रयास भी हुआ, लेकिन सही रास्ते से प्रयास नहीं हुआ और इसलिए वो कानूनी रोक के अंदर आकर कहीं ना कहीं उसमें बाधाएं खड़ी हो गई. मैं 2-3 विषय स्पष्ट कर दूं जो थॉमस साहब ने कहे. उन्होंने कहा कि 50% राज्यों की भी स्वीकृति इसके लिए चाहिए होगी. अगर संविधान की जो संशोधन करने की धारा है आर्टिकल 368 उसको पढ़ ले तो जो पार्ट 3 जिसमें फंडामेंटल राइट्स हैं उसके संशोधन के लिए राज्यों में जाने की आवश्यकता नहीं. तो इसलिए पहले भी जब आर्टिकल 15(5) अमेंड हुआ और जोड़ा गया प्रमोशंस के संबंध में, तो वो केवल संसद के दोनों सदनों से अप्रूव हुआ था, राज्यों में जाने की आवश्यकता नहीं थी. आपने एक दूसरा विषय उठाया कि पहली बार इतिहास में आपने एससी एसटी को रिजर्वेशन दिया, उसमें तो केवल एडिड इंस्टीट्यूशंस का जिक्र है और इसमें आपने एडिड और अनएडिड का दोनों का ले लिया. तो क्या आप जो अनरिजर्व्ड कैटेगरी का गरीब है उसको एससी एसटी ओबीसी की तुलना में ज्यादा अधिकार देने वाले हैं इसके तहत रिजर्वेशन का? ऐसा नहीं है. जो आर्टिकल 15(5) अमेंड हुआ और संविधान में ऐड हुआ, ये शब्दावली एजुकेशनल इंस्टीट्यूशंस वेदर एडिड और अनएडिड, वो कास्ट बेस्ड रिजर्वेशन के लिए भी यही फ्रेजियोलॉजी थी और आज इसके लिए भी यही फ्रेजियोलॉजी है. तो ये दोनों कारण जो आपने बतलाए, संविधान को एक बार 368 को और 15(5) को आप पढ़ लें तो वो फैक्चुअली अपने आप में गलत है. माननीय सभापति जी, अगर हम राजनीति और राजनीति के मतभेद से अपने आप को अलग कर लें तो ये आरक्षण की कल्पना हमारे संविधान में पैदा कैसे हुई थी? जो वर्ड शब्द सोशलिस्ट था वो तो ओरिजिनल प्रिएम्बल में नहीं था, 1976 में 42वें संशोधन से ऐड हुआ. लेकिन जब पहला संविधान बना और इसका तर्क जो कहीं पब्लिक स्पेस में दिया जा रहा है कि क्या बेसिक स्ट्रक्चर, बुनियादी ढांचे के आधार पर इसको चुनौती मिल सकती है, तो जो आरंभिक संविधान निर्माताओं ने बनाया था उसके प्रिएम्बल में हालांकि शब्द सोशलिस्ट नहीं था, लेकिन उसमें 2 बहुत महत्वपूर्ण शब्द थे, वाक्य थे.
एक था कि सभी नागरिकों को, टू ऑल सिटीजन्स, और इस पे कोई धर्म या जात का संबंध नहीं था, हम क्या क्या देंगे? जस्टिस दैट इज सोशल, इकोनॉमिक एंड पॉलिटिकल। और दूसरा क्या था? इक्वालिटी ऑफ स्टेटस एंड ऑफ अपॉर्चुनिटी, यानी कि अवसरों के मामले में उनको बराबरी देने का हम लोग प्रयास करेंगे। तो ये तो संविधान निर्माताओं की आरंभिक कल्पना थी कि हमें हर नागरिक को सामान्य अवसर देने का एक प्रयास करना चाहिए। अब ये इक्वालिटी ऑफ अपॉर्चुनिटी जो है, सामान्य अवसर हैं, जिस समाज में चाहे जातीय आधार पर, चाहे आर्थिक आधार पर बड़े और छोटे के बीच में बहुत अंतर था और ऐतिहासिक दृष्टि से था, अब उसमें हम उन सबको कहें कि बराबरी का यह अर्थ है, इक्वालिटी का यह अर्थ है कि आप सब एक परीक्षा में बैठ जाओ, एक जैसी परीक्षा होगी, तो क्या वो बराबरी होगी? तो संविधान निर्माताओं में इतना दूरदृष्टि थी कि उन्होंने कहा यह बराबरी नहीं होगी। आप दो ऐसे नागरिक जो बराबर के नहीं हैं, पैदा होने की वजह से या आर्थिक आधार पर जो बराबरी के नहीं हैं, जब उनको बराबर मान लेते हैं तो वो अपने आप में अन्याय होगा। जस्ट एज इक्वल्स कैनॉट बी ट्रीटेड अनइक्वली, अनइक्वल्स कैनॉट बी ट्रीटेड इक्वली। और इसमें से जो अफर्मेटिव एक्शन कि अधिक अवसर देने पड़ेंगे, ये कल्पना उन्होंने बढ़ाई संविधान की धारा 15 और 16 में। 14 में कहा कि सबको बराबरी का अधिकार होगा, लेकिन 15 में उन्होंने कहा, 15 का कि जात के, धर्म के, सेक्स के, रिलीजन के, क्रीड के आधार पर भेदभाव नहीं होगा। ये कल्पना उन्होंने आर्टिकल 15 में कही। और उसके साथ साथ कि सरकार या शासन या देश, संसद ऐसे कानून बना सकता है जो कुछ लोग जो शैक्षणिक दृष्टि से या सामाजिक दृष्टि से पिछड़े हैं, उनको विशेष अवसर प्रदान करे। हमने उसको विशेष अवसर कहा, पश्चिम के लोग डेमोक्रेसीज में उसको अफर्मेटिव एक्शन कहते हैं। केवल इतना फर्क है। और ये विशेष अवसर देने से जिनके बर्थमार्क्स कुछ ऐसे थे कि वो पैदाश से बराबर नहीं थे, तो उनको बराबरी के स्तर पे कैसे लाना है, वो उस विशेष अवसर के आधार पे आएगा। और ये इस आरक्षण के पीछे कल्पना थी। आर्टिकल 15 में हमने संशोधन करके 15(5) डाला, और 15(5) का जो उद्देश्य था वो शैक्षणिक संस्थानों के साथ था। शैक्षणिक संस्थानों के साथ यह था कि एजुकेशनल इंस्टीट्यूशंस में स्पेशल प्रावधान करना, चाहे वो एडेड हो या अनएडेड हो, और उन संस्थाओं में प्रावधान करके विशेष अधिकार दाखिले का जो लोग उस दृष्टि से पिछड़े हैं उनको हम लोग देंगे। आर्टिकल 16 का संबंध शिक्षा से नहीं था, उसका रोजगार से था। और रोजगार का अभी तक अर्थ 16 के लिए जो माना जाता है, और इसलिए कभी आर्थिक विषयों पे बहस होगी तो मैं आपके बेरोजगारी के आंकड़ों का उत्तर दे दूंगा, लेकिन अभी तक वो पब्लिक एम्प्लॉयमेंट तक सीमित है। कि पब्लिक एम्प्लॉयमेंट जो है, सरकारी क्षेत्र का जो रोजगार है, इसमें पीएसयूज हैं, राज्य सरकारें हैं और जितनी सरकारी संस्थाएं हैं, या जिसको हम स्टेट इंस्ट्रूमेंटैलिटीज भी कहते हैं, उस रोजगार में भी ये अवसर प्रदान होगा। अब इसका हम इतिहास देखें। पहला आरक्षण जो था, जो बिल्कुल अविवादित था, वो एससी एसटी के लिए था। और एससी एसटी के साथ विशेषता ये थी, और मुझे लगता है हम लोगों को ये अलग कल्पना समझ लेनी चाहिए, कि कोई एससी या एसटी परिवार में पैदा हुआ, जीवन में बहुत तरक्की भी कर ले और सोचे कि मेरी जात बदल सकती है, तो इसकी कोई व्यवस्था नहीं है। डॉक्टर अंबेडकर कहते थे कि ये एक व्यवस्था है, वो ऐसे फ्लोर पे बहे
जिसका सीढ़ी या जीने के साथ दूसरे से संबंध नहीं है, वो ऊपर चढ़ना भी चाहे सामाजिक आधार पर नहीं चढ़ सकता। और सदियों तक उन्होंने कहा कि इससे क्योंकि इनजस्टिस हुआ है, तो इसके कल्पना की दृष्टि से पहले दिन से धारा 15 में शिक्षा के संबंध में और 16 में पब्लिक एम्प्लॉयमेंट के संबंध में हम लोगों ने प्रावधान कर दिया। इसके अतिरिक्त अन्य पिछड़े वर्ग थे, अदर बैकवर्ड क्लासेस, और अदर बैकवर्ड क्लासेस के समय इसमें बहस होती थी काफी आरंभिक वर्षों में। काका कार्लेकर की कमेटी आई, उन्होंने रिपोर्ट दिया, फिर मंडल आयोग की रिकमेंडेशंस आई, उन्होंने अपनी रिकमेंडेशन दी, और अगस्त 1990 में नोटिफिकेशन के माध्यम से तत्कालीन सरकार ने उसको नोटिफाई कर दिया। उसको सुप्रीम कोर्ट में चुनौती मिली, और उस चुनौती के साथ साथ जिसका थॉमस साहब ने जिक्र किया कि जब नरसिम्हा राव जी प्रधानमंत्री थे तो उन्होंने कोई कानून नहीं बनाया, लेकिन एक नोटिफिकेशन निकाला लगभग इसी प्रकार का कि 10% आर्थिक आधार पर भी अन्य वर्गों के गरीब लोगों के लिए आरक्षण होगा। सुप्रीम कोर्ट में जब चुनौती मिली तो उन्होंने इस कल्पना को, पूरा रिजर्वेशन की कल्पना की चर्चा की इंदिरा साहनी के केस में, और वही कानून आज तक चला आ रहा है, जिसकी वजह से एक धारणा बन गई। और कल मैंने चर्चाओं में भी देखा और समाचार पत्रों में भी पढ़ा, वो गलत धारणा है। मेरा विचार यह है कि क्या ये 10% एक्स्ट्रा देके जो 50% की कैप सुप्रीम कोर्ट ने लगाई है उसका आप उल्लंघन कर रहे हैं। ये कुछ लोगों ने, आपकी पार्टी के भी कुछ लोगों ने उस पर ट्वीट किया और बयान दिए कि ये 50% से ऊपर है, ये तो रद्द हो जाएगा, क्योंकि राज्यों ने कई बार कोशिश की, वो रद्द हो गया था। ये सही बात है, राज्यों ने कोशिश की या तो नोटिफिकेशन के माध्यम से, या राज्यों ने कोशिश की कि सामान्य साधारण कानून बना के, गुजरात ने भी कोशिश की कि एक एक्ट बना दिया, और उस एक्ट के माध्यम से उन्होंने कहा कि हम रिजर्वेशन दे रहे हैं। बट उसका अधिकार का सूत्र क्या था? व्हाट वाज द सोर्स ऑफ दैट पावर? जो सोर्स ऑफ द पावर था वो आर्टिकल 15 और 16 था, और वो सोर्स और ओरिजिन ऑफ पावर था कि आप या तो जो पिछड़े हैं, एससी एसटी है, या सोशली या एजुकेशनली बैकवर्ड है, उनको दे सकते हो। और मंडल आयोग के केस, इंदिरा साहनी की जजमेंट में सुप्रीम कोर्ट ने कहा कि कास्ट जो है वो इस सोशल और एजुकेशनल बैकवर्डनेस का एक की डिटर्मिनेंट है। कौन ऐतिहासिक दृष्टि से था बैकवर्ड, जो मंडल आयोग की रिपोर्ट थी, काका कार्लेकर कमेटी की रिपोर्ट थी, उसके तहत कास्ट इज द बेस्ट डिटर्मिनेंट ऑफ बैकवर्डनेस। और इसलिए नरसिम्हा राव जी ने 10% का नोटिफिकेशन निकाला, पर वो नोटिफिकेशन का सोर्स ऑफ पावर या तो संविधान में होता, ना आर्टिकल 15 में था, ना आर्टिकल 16 में था, क्योंकि इकोनॉमिकली वीकर सेक्शंस के लिए ना आर्टिकल 15 में प्रावधान था, ना 16 में था। जब कुछ राज्य कानून लाए तो उस कानून का भी सोर्स ऑफ पावर नहीं था, क्योंकि रिजर्वेशन की कल्पना एससी एसटी या एजुकेशनली सोशली बैकवर्ड के संबंध में थी। तो इसलिए कभी भी न्यायपालिका ने उसको स्वीकार नहीं किया। 50% की सीमा लगाई सुप्रीम कोर्ट ने। मैं स्पष्ट कह सकता हूं कि वो सीमा केवल आर्टिकल 16(4) में जो कास्ट बेस्ड रिजर्वेशन था उसके संबंध में लगाई। वो जो सीमा थी, चाहे एजुकेशनल इंस्टीट्यूशंस में हो, चाहे वो पब्लिक एम्प्लॉयमेंट में हो, और जो जजमेंट है सुप्रीम कोर्ट का, मैं चाहूंगा पैराग्राफ 806 से लेकर 812 तक कम से कम 3 बार सुप्रीम कोर्ट ने यह बात स्पष्ट कर दी कि हम जो सीमा लगा रहे हैं 50% की, ये केवल 16(4) की जो एजुकेशनल और सोशल जो बैकवर्डनेस की रिजर्वेशन है उसके ऊपर लगा रहे हैं। मैं एक वाक्य पढ़ दूं जो इस सारी चर्चा करने के बाद उन्होंने कहा, वी आर ऑल्सो ऑफ द ओपिनियन दैट द रूल ऑफ 50% अप्लाइज ओनली टू रिजर्वेशंस इन फेवर ऑफ बैकवर्ड क्लासेस मेड अंडर आर्टिकल 16(4). तो इसलिए केवल
बैकवर्ड क्लासेस और उसमें SC, ST, OBC यानी 50% से ऊपर ये नहीं जाएगा। और इसके पीछे तर्क क्या था? इसके पीछे तर्क ये था कि आप अन्य वर्ग जो अनरिजर्व्ड वर्ग हैं, अगर उनके लिए भी सीट्स नहीं छोड़ोगे तो शुरू तो हमने किया था कि जो सामाजिक और ऐतिहासिक दृष्टि से भेदभाव हुआ, उस भेदभाव को समाप्त करना है, उस डिस्क्रिमिनेशन को समाप्त करना है। लेकिन अगर दूसरों के लिए बहुत कम स्थान बचेगा तो भेदभाव समाप्त करने चले थे किसी और का। और अगर मैं जो अमेरिकन सुप्रीम कोर्ट ने जिस फ्रेज को यूज किया है, तो यह भेदभाव उल्टा बन गया। तो दिस बिकेम अ केस ऑफ रिवर्स डिस्क्रिमिनेशन, क्योंकि दूसरे वर्गों के पास फिर बहुत ज्यादा एडिक्वेट स्पेस एजुकेशनल इंस्टीट्यूशन और पब्लिक एम्प्लॉयमेंट में नहीं रहेगी। तो ये बैलेंस बना रहे तो उन्होंने 50% का तर्क सुप्रीम कोर्ट ने दिया। सही है गलत है इसकी चर्चा चलती रहेगी, मैं उस पर टिप्पणी नहीं करता, लेकिन ये उसके पीछे तर्क था और वो केवल 16(4) के आरक्षण के संबंध में था। अब आपने कहा कि ये क्या कारण है कि आप अभी ले आए? पटेल समाज को आरक्षण दो आपकी पार्टी ने 2017-18 से पहले तो कभी नहीं कहा था। कई वर्गों के संबंध में, और इसके पीछे कारण था, इसके पीछे कारण यह था कि समाज में कई वर्ग ऐसे हैं जो आर्थिक परिवर्तन हुआ उसमें कुछ लोग बहुत आगे निकल गए। कुछ लोगों को लगता है कि जो किसान की आमदनी है और हम बार बार चमचा करते हैं कि वो कम है, और इसलिए अन्य वर्गों का, उसका कोई धर्म हो, उसकी कोई जाति हो, उसका कोई भी रिलीजन हो, अगर उसमें वो गरीब है तो उसके संबंध में क्या कल्पना होनी चाहिए। तो जो अदर क्लासेस हैं, अदर सेक्शंस हैं जो अनरिजर्व्ड के बाहर हैं, किसी जात के होंगे, किसी रिलीजन के होंगे, 50 में से अधिकतर उन्हीं के लोग इसमें आते हैं, जो बचे हुए 50 में से। ये कहना कि सोशल और इकोनॉमिक जस्टिस जो उस बेसिक स्ट्रक्चर का हिस्सा है, इक्वालिटी ऑफ अपॉर्चुनिटी जो उस बेसिक स्ट्रक्चर का हिस्सा है, आप अपने 50 में से 10% तक अपने वर्ग के गरीबों के साथ शेयर कर लीजिए। इसमें किसको क्या इतराज होना चाहिए? I'll check up the census records and tell you. You see, please. You please make your point when you get a chance. तो इसलिए ये कल्पना थी कि इसको दिया जाए, और आज मुझे लगता है वक्त आ गया है। और अगर हम सब ने मैनिफेस्टोज, अगर हम ऐसा है दादा, मेरा आप सबसे आग्रह है दैट इफ यू आर सपोर्टिंग दिस, डोंट बी ग्रजिंग इन योर सपोर्ट, बी होल हार्टेड एंड लार्ज हार्टेड। बड़े दिल के साथ समर्थन कीजिए। और मेरे अपने कम्युनिस्ट दोस्तों को भी कहना है कि जब गरीबों को दिया जा रहा है तो दुनिया का पहला उदाहरण होगा कि गरीबों के हक में दिया जा रहा है और इस देश का कम्युनिस्ट उसका विरोध कर रहा है। I am grateful to you if you are not opposed. Madam, let me read. I can read the manifesto of every party. My party had supported it. Let me read, just for illustration, the manifesto of 2014 of the Congress Party. No, I am reminding you, sir. I am reminding you because your walk must match your talk. The Congress manifesto says, the Indian National Congress is committed to finding a way forward for introducing reservation in education and employment for economically weaker sections of all communities
without in any way affecting the existing reservation in favor of scheduled caste, scheduled tribe and other backward classes. Madam, what the Congress party had pledged in its manifesto, what the BJP... बैठो बैठो अपनी जगह पे अध्यक्ष जी, इनके स्पीकर के समय कोई बोलता नहीं है, ये बातें खड़े होते हैं। यस, बैठिए, आप सबकी मत सुनो। जेटली जी, डोंट लिसन टू एवरीबडी। यस, डोंट लिसन टू, ये तो चलेगा। मैडम, प्रश्न ये है कि मैंने कांग्रेस का उदाहरण दिया, लेकिन हमने भी यही बात कही थी। बैठिए, नथिंग इज गोइंग ऑन रिकॉर्ड, ओनली जेटली जी स्टेटमेंट, दैट्स ऑल। लेट देम स्टिल ओपन। मैडम, बैठो ना, आप चाहते हैं ना, आप चाहते हैं ना तो बैठो। बैठिए प्लीज। नो, कुछ नहीं जा रहा है रिकॉर्ड में। यस प्लीज। यस मिनिस्टर। मैडम, मैंने इसलिए जिक्र किया कि केवल हमारी पार्टी या हमारे एनडीए के साथ ही नहीं, कांग्रेस और अन्य पार्टियों ने भी लगभग एक ही भाषा में अपने चुनाव घोषणा पत्रों में किया है। हमारी जो गरीब की गरीबी हटाने के लिए जो कमिटमेंट और निष्ठा है, वो केवल मैनिफेस्टो तक सीमित होगी या पार्लियामेंट के कानून के माध्यम से उसकी शिक्षा और रोजगार तक जाएगी, ये कांग्रेस पार्टी और इनके साथियों की आज परीक्षा है। वो परीक्षा में क्या करते हैं, इसके रिजल्ट का, इसके परिणाम की हम लोग प्रतीक्षा कर रहे हैं। मैं उनसे आग्रह करूंगा कि जो मैनिफेस्टो में लिखा है उसका समर्थन कीजिए और बड़े मन के साथ कीजिए, ग्रजिंगली मत कीजिए। बहुत बहुत धन्यवाद। श्री तंबी दुराई जी, तंबी दुराई जी। Madam Speaker, I am missing my colleagues here because लोकसभेतल्या या चर्चेकडे आपण जाणार आहोत। एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया। एक महत्वाची बातमी या 10% सवर्ण आरक्षणासंदर्भातच। 10% आरक्षणावर सर्वात मोठी बातमी, आरक्षणाला सर्व राज्यांच्या सहमतीची गरज नसेल। आताची सगळ्यात मोठी बातमी, संसदेमध्ये विधेयक पास होताच कायदा बनवण्यात येणार आहे। लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधेयक संमत झाल्यानंतर 15 राज्यांमध्ये विधानसभेत हे विधेयक मांडण्याची गरज नाही। खासगी संस्थांमध्ये देखील हे आरक्षण लागू होणार आहे आणि थोड्याच वेळात लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदी येणार आहेत। 10% आरक्षणावर सगळ्यात मोठी बातमी, काही वेळातच पंतप्रधान लोकसभेमध्ये हजर होतील। आरक्षणाला सर्व राज्यांच्या सहमतीची गरज राहणार नाही, त्यामुळे पुढचा जो वेळ आहे या कायद्यासाठीचा तो बराच वाचणार आहे। संसदेमध्ये विधेयक पास होताच या संदर्भातला कायदा केला जाईल। त्यामध्ये काँग्रेस, बसपा, सपा यांनी देखील या विधेयकाला पाठिंबा दिलाय। खासगी संस्थांमध्ये देखील हे आरक्षण लागू होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ते म्हणजे खासगी क्षेत्रामध्ये हे आरक्षण लागू होणार आहे। 10 महत्त्वाच्या गोष्टी आहेत या सवर्ण विधेयकामधल्या, त्या आपण पाहूयात। सवर्ण आरक्षणाचा लाभ जो आहे तो सर्व धर्मीयांना मिळणार आहे। सवर्ण आरक्षणामुळे इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही। सवर्ण आरक्षण खासगी शिक्षण संस्थांना देखील लागू होणार आहे। तसेच सवर्ण आरक्षणाला संरक्षण आणि घटनेमध्ये अनुचित असा बदल होणार आहे। मराठा, पाटीदार, जाट, ब्राह्मण जातींना मुख्यत्वे याचा फायदा होणार आहे।
सवर्ण आरक्षणामुळे एकूण आरक्षण हे 60% वर जाणार आहे. एससी एसटी आरक्षण व्यवस्थेमध्ये यामुळे कुठलाही बदल होणार नाही. सवर्ण आरक्षणाने ओबीसी आरक्षणामध्ये देखील कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. प्रत्येक धर्मातल्या सामान्य गरिबांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. विना अनुदानित शाळांना देखील सवर्ण आरक्षण लागू होणार आहे. आताची सगळ्यात महत्वाची बातमी. काही वेळापूर्वीच अरुण जेटलीने अनेक मुद्दे यासाठी मांडलेले आहेत. आपण राजू वाघमारे आणि तपास यांच्याकडे जाणार आहोत. मात्र नीलमताई देखील आपल्या सोबत आहेत. नीलमताई, शिवसेनेची सुरुवातीपासूनच भूमिका होती की आर्थिक निकषावर आरक्षण. आज मोदी सरकारनं 10% हे आरक्षण जाहीर केलेलं आहे. सबका साथ सबका विकास भाजपा म्हणते. कोणाचा विकास होणार असं वाटतं तुम्हाला? नाही, मला एकतर पहिली गोष्ट ना जायचं आहे, मला सव्वासाला पोचायचं आहे. त्यामुळे निखिला मी अगदी 4 वाक्यामध्ये सांगेन की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, अविकसित आहेत, त्या प्रत्येकाला आरक्षणाचा अधिकार असला पाहिजे. जवळजवळ 20 वर्षाच्या प्रवासानंतर मंडल आयोगानंतर परत त्या मुद्द्यावरती केंद्र सरकार येऊन पोचलेलं आहे. धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, त्याचबरोबर मराठा समाजाचं आरक्षण, या सगळ्यांच्यासाठी म्हणून आधीच घटना दुरुस्ती केली असती तर एवढं मोठं संताप आणि त्रास लोकांना झाला नसता असं मला वाटतं. त्यामुळे या राजकीय इच्छाशक्ती आज सरकारने दाखवलेली आहे. अत्यावश्यक अशा पद्धतीची सुधारणा होती. परंतु मी सकाळी बोलले की प्रत्येकच पक्ष केंद्रामधला असो राज्यातला असो, निवडणुका जवळ आल्या की असं जुमला म्हणून काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो आणि मग तात्पुरती वेळ गेली की त्याच्यानंतर त्याचं काय होतंय याचं ना नवीन कोणाला त्याच्यात काही पडलेली असते. सगळे आधीचे मंत्री बदलतात आणि प्रश्न रखडून राहतो. आणि त्यामुळे आता अत्यंत ऐतिहासिक अशा विधेयकावर आपण चर्चा करतोय. परंतु हेच राजकीय परिपक्वता जर का अगोदर दाखवली गेली असती तर रथ 4 इंचांनी जो खाली आलाय त्याच्यानंतर ही राजकीय सजगता दाखवलेली आहे. आणि आर्थिकदृष्ट्या ज्यांना लाभ मिळणार आहे त्याच्यासाठी जे निकष लावलेले आहेत ते पण फार महत्वाचे आहेत. पण ते खरंच कितपत योग्य राहतील नाही याच्यावरती चर्चा होऊ शकते. पण एक पाऊल म्हणून विचार करायचा झाला तर लोकसभा राज्यसभेमध्ये आमचे पक्षाचे जे गटनेते आहेत दोन्हीकडचे, आनंदराव अडसूळ आणि संजय राऊत, हे याबद्दलची भूमिका मांडतील. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेच्या नुसार हे एक महत्वाचं पाऊल इतिहासाने दाखवून दिलंय की मोठ्या साहेबांची भूमिकाच योग्य होती आणि समाजाला एकत्र आणणार हा विषय आहे. जी जी नक्कीच. नौशाद उस्मान आपल्या सोबत आहेत, मुस्लिम अभ्यासक. नौशाद उस्मान, मुस्लिम समाजाची मागणीच होती की आम्हाला आरक्षण द्या, तुम्हालाही लाभ होणार आहे याचा? नाही, आम्ही या विधेयकाचा विरोध करतो. कारण रंगनाथ मिश्रा समितीने जो अहवाल दिला होता, ज्या शिफारसी केल्या होत्या, त्यात म्हटलं गेलं होतं की अल्पसंख्याक समाजाला 15% आरक्षण आणि त्यात कोटा विदिन कोटा 10% आरक्षण मुस्लिमांना दिले पाहिजे. आता हे जे लबाडा घरचं आवतान आहे हे बिल, त्याच्यामध्ये 10%मध्ये यांनी देशातल्या 50% जे आहे त्या समाजाला टाकून दिलं आहे. त्याच्यामध्ये जे आहेत मराठा आहे, त्याच्यामध्ये मारवाडी ब्राह्मण आहे. तर एकाला किती टक्के आरक्षण मिळेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की आर्थिक निकषावर आरक्षण त्या देशामध्ये दिलं जातं ज्या देशामध्ये आर्थिक निकषावर ज्या भेदभाव केला जातो. आपल्या देशामध्ये सामाजिक निकषावर भेदभाव केला जातो. इम्रान हाशमीला जे घर नाकारलं गेलं ते त्याच्या आर्थिक निकषावर नाही तर सामाजिक निकषावर नाकारलं गेलं. किंवा ख्रिश्चन नन्सवर जे बलात्कार झाले ते आर्थिक निकषावर नाही तर त्याच्या सामाजिक निकषावर झालेले आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आमची काही गरज, आमचा काही विरोध नाही जे ख्रिश्चन आमच्या सोबत आहेत. पण 3.5% असलेल्या जे ब्राह्मण आहेत त्यांना वेगळं आरक्षण, बंदिस्त आरक्षण द्यावं, 3.5% आरक्षण द्यावं. कारण काय होणार आहे, 10% जे मुस्लिम आहेत तर त्या लोकांवर गदा येईल, ज्या लोकांनी दुसऱ्याचे अंगठे कापून अवधूत वाघ अजूनही दुसऱ्याचे अंगठे कापून दादागिरी केली ते आमच्या आरक्षणावर दादागिरी करतील ना. त्यांचं समाधान होत नाही यामध्ये. बिलकुल मुस्लिम म्हणून द्यायला पाहिजे. नाही, असं आहे, तुम्ही जर भेदभाव होत असेल, तुम्ही जर नीट पाहिलं द्यायला पाहिजे ना. निखिलाजी त्यांना थांबवा ना, आता झालं ना. बोला निखिलाजी, असं आहे, शेड्यूल ट्राईब असो किंवा शेड्यूल कास्ट असो, हे धर्मावर आधारित आरक्षण नाही आहे, हे जातीवर आधारित आरक्षण आहे. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. शेड्यूल ट्राईब मध्ये सुद्धा पूर्वांचलामधील जे ख्रिश्चन कम्युनिटी आहे, जे शेड्यूल ट्राईब आहे, त्यांना पण एसटीचं आरक्षण मिळतं. झारखंडमध्ये कित्येक मुस्लिम आहेत जे शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत, त्यांना पण शेड्यूल ट्राईबचं आरक्षण मिळतं.
शेड्युल्ड कास्टमध्ये हिंदू आहेत तसेच बौद्धही आहेत, त्यांना पण शेड्युल्ड कास्टचं आरक्षण मिळतं। याचाच अर्थ असा की कुठच्याही धर्मामधले तुम्ही असाल, जर तुम्ही शेड्युल्ड कास्ट किंवा शेड्युल्ड ट्राईबमध्ये असाल तर तुम्हाला आरक्षण मिळतं। त्याचप्रमाणे ओबीसीचं आरक्षण आहे, तर मुस्लिम समाजामधला जो खाटीक समाज आहे, जो ओबीसी समाज म्हणजे जे आपण आहेत त्याच्यामधल्या मुस्लिमांना सुद्धा आरक्षण मिळतं। मुंबई महानगरपालिकेमध्ये ओबीसीच्या वॉर्डमधून निवडून गेलेले कित्येक मुस्लिम नगरसेवक आहेतच ना। आता प्रश्न असा आहे की धर्माच्या आधारावर जर आरक्षण द्यायला लागलो तर हिंदूंना एक मिनिट मला बोलू देतो, तर हिंदूंना 85% आरक्षण द्यायचं का? तर हिंदूंना 85% आरक्षण देऊन टाका की, आणि मग उरलेले 15% बाजूला ठेवा। तर त्याच्यामुळे असं काही होत नाहीये, आणि धर्माच्या नावावर आरक्षण देण्याची तरतूद ही कुठेच नाहीये, घटनेमध्ये नाहीये। उद्या सकाळी या उस्मानचा पक्ष जर सत्तेवर आला आणि त्याला घटना दुरुस्ती केली त्यावेळेस बघून घेता येईल। हिंदू खाटीक हा एससी आणि मुस्लिम खाटीक हा ओबीसी हा भेदभाव नाहीये का? आणि हे धर्माच्या आधारावर भेदभाव झालेला आहे। म्हणजे धर्माच्या आधारावर जर देता येत नसेल तर धर्माच्या आधारावर नाकारता पण येत नाहीये ना। म्हणजे तुम्ही जे आहे त्याला आधार शेवटी धर्मच आहे। शेवटी एससी लोकांना देखील पूर्वाश्रमीचा धर्म बौद्ध होता की हिंदू होता हे लिहावं लागतं। जर इस्लाम धर्म असला तर वेगळी कॅटेगरी मिळते। म्हणजे तुमचं हे जे लबाडा घालता होता नाही, याचा जर बारकाईने विचार जर तुम्ही केला तर ब्राह्मण समाजाला तुम्ही कशाला घातलं याच्यात? ब्राह्मण समाजाची तुम्हाला आकडेवारी सांगतो, माझ्याकडे आकडेवारी आहे। तर राष्ट्रपती सचिवालयामध्ये 49 पैकी 45 लोक ब्राह्मण आहेत। उपराष्ट्रपती सचिवालयामध्ये 7 लोक ब्राह्मण आहेत। मंत्रियों के कैबिनेट सचिव 20 पैकी 19 लोक ब्राह्मण आहेत। या ब्राह्मणांना 3.5% लोकांच्या ब्राह्मणांना 10% आरक्षण देण्यासाठी ब्राह्मण महासंघाचे विजय शेखदार। अहो, सौदी अरेबियामध्ये किती हिंदू आहेत? सारखा हे जर उल्लेख करत असतील पाकिस्तानमध्ये किती हिंदू आहेत? बांगलादेशमध्ये किती हिंदू आहेत? नाही तुम्ही ब्राह्मणांचा उल्लेख सारखा जर करत असाल 10% आहे। इंडोनेशियामध्ये 10% हिंदू आहेत, इतके आहेत, 10% हिंदू आहेत। परिस्थिती युएई मध्ये हिंदू आहेत, जगातली काय बोलतोय जी परिस्थिती आर्थिक थांबा शेखदार, विजय शेखदार एक मिनिट। आज तुम्ही ग्रामीण भागात जाऊन बघा, ब्राह्मण लोकांचे हाल काय आहे, आर्थिकदृष्ट्या किती दुर्बल आहेत ते लोक। इथे सचिवालयातलं उदाहरण तुम्ही देताय, इतके ब्राह्मण आहेत, हे शैक्षणिक दृष्ट्या सुधारलेले आहेत। म्हणून आज या आलेल्या विधेयकाचं आम्ही नक्की स्वागत करतो, कारण आर्थिकदृष्ट्या जो आमच्या समाजातला मागासलेला माणूस आहे याचा फायदा नक्कीच होणार आहे। पण तुम्ही जर सारखं ब्राह्मणांचं उदाहरण देणार असाल तर आता आमची ही इच्छा आहे आणि आम्ही पण हे सांगतो समाजाला की ब्राह्मण समाजाचं सर्वेक्षण व्हावं, खरी परिस्थिती काय आहे ती समजून घ्यावी। कारण आजही लोकांचा हा मोठा गैरसमज आहे की सगळीकडे ब्राह्मण आहे। अहो 4% ब्राह्मण आहेत, तुम्हाला माहिती आहे। जर तुम्हीच म्हणता 4% नॅशनली ब्राह्मण आहे आम्ही, आणि याच्यातले जे विकर सेक्शन आहे 5000 वर्ष भोगलं तुम्ही, आपल्याला फक्त कंपॅरिझन करायला ब्राह्मणच दिसतात का? 5000 वर्ष आरक्षण भोगलं तुम्ही, तुम्हाला 10% पाहिजे का? मला थोडंसं रवींद्र काळे पाटील यांच्याकडे मराठा समाजानं आरक्षण मिळवलं, सगळं आंदोलन करून 16% आरक्षण राज्यात मिळालं, मात्र केंद्रात मिळालं नव्हतं। आता 10% सवर्णांना आरक्षण, यामध्ये मराठा समाजाला देखील तेवढाच फायदा होणार आहे। कसा पाहतो मराठा समाज याकडे? निश्चितच निखिलाजी, आज जे सरकारने विधेयक आणलेलं आहे, मला तरी वाटतं हे विधेयक यांनी आणण्यासाठी खूप उशीर केला असं मला वाटतंय कुठेतरी। हे अगोदरच आणलं असतं तर निश्चितच आम्हाला असं वाटतं की आम्हाला एवढे मोर्चे काढावे लागले असते आणि आमचे एवढे 42 मुलं हुतात्मा झाले नसते। हा सगळ्यात मोठा विषय। दुसरा विषय असा आहे की केंद्राने जो निर्णय घेतलेला आहे, नेमका आर्थिक निकष, त्याचे नियम नियमावली, अटी शर्ती काय असणार आहे, कशा प्रकारचे असणार आहे, त्याचे निकष काय असणार आहे, आर्थिक दृष्ट्या तो दुर्बल घटक असणार, आणखी त्याच्यामध्ये काय काय असणार आहे। मला तरी वाटतं या ठिकाणी त्यांचे प्रवक्ते आहेत बसलेले, त्यांच्याकडून ऐकून घेऊया नेमकं सरकारचं हे चाललंय काय।
काँग्रेसच्या म्हणल्याप्रमाणे जुमलेबाजी आहे की यांच्या म्हणल्याप्रमाणे काहीतरी वेगळं विषय आहे. मला तरी वाटतं आज हा विषय जो याच्यामध्ये संसदेमध्ये मांडला गेला, निश्चितच हा स्वागतार्ह मुद्दा आहे. कारण की सवर्णामध्ये आज खूप जास्त शैक्षणिक आणि सामाजिक पिछेहाट झालेली आहे आणि त्यासाठी म्हणून मला तरी वाटतं या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. परंतु हा निर्णय हा कशा प्रकारे लागू करतात, दुसरा विषय असा आमचा याच्यामध्ये आहे की तो म्हणजे असा की आतापर्यंत काय होतं की 50% मर्यादा जर केंद्र सरकार ही 50% मर्यादा उलटवून 60% करत असेल तर मला तर वाटतं 75% पर्यंत यांनी न्यायला पाहिजे. परंतु मग आमचा विषय संपला आणि ज्यांनी कोणी हायकोर्टामध्ये रीट दाखल केलेली आहे, याचिका दाखल केलेली आहे, त्यांच्या संसदेमध्ये यांनी कायदा करावा. नक्कीच मला सुरेश मानंदकडे जायचंय. मात्र एक महत्त्वाची बातमी, आर्थिक दुर्बल असलेल्या सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय आणि या निर्णयाबद्दल पुण्यातल्या नागरिकांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्याआधी आपण पाहूया. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्ण घटकाला 10% आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये तरुणाईमध्ये नेमकी काय प्रतिक्रिया आहे, त्यांनी या निर्णयाचं कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे किंवा त्यांचा काय आक्षेप आहे का, हे आपण जाणून घेणार आहे. आरक्षणाची ही जी गोडदोड सुरू आहे ती कुठं तर माझ्यामध्ये थांबायला पाहिजे. यामुळे होतंय काय की प्रत्येक जण असुरक्षेच्या भावनेतून आरक्षणाकडे बघतोय. त्यामुळं होतंय काय, प्रत्येकाला सरकारी नोकरी असेल किंवा नोकरीची शाश्वती असेल यामागं तरुण पळतोय. पण वैयक्तिक कौशल्य विकास प्राईम मिनिस्टरनी सांगितल्याप्रमाणे आणि वैयक्तिक शिक्षण क्षेत्रातलं योगदान जर तरुणांनी दिलं तर मला वाटत नाही की आरक्षणाची गरज भासेल. आपण यापूर्वी पाहिलं तर तामिळनाडू सरकारने 69% पर्यंत आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळं हा टिकायचा मुद्दा हे पार्लमेंटमध्ये सिद्ध होईल. पण आता जे मोदी सरकारने जे सवर्णांसाठी जे सांगितलेलं आहे 10% आरक्षण, ते ग्रामीण भागात आपण पाहिलं तर आर्थिक परिस्थिती खूपच ढासळलेली आहे. आम्ही सुद्धा सगळी मुलं ग्रामीण भागातून इथं पुण्यात येऊन अभ्यास करतो. त्याच्यामुळे आम्ही 5-6 वर्ष झालं आमचं 1-2 मार्कानं रिझल्ट जातो. त्यामुळे आरक्षण दिलं तर नक्कीच कुठेतरी फायदा होईल. ह्याला तुम्ही राजकीय खेळी म्हणू शकता किंवा नाही, ते सरकारचा प्रश्न आहे. जे आरक्षण आहे हे घटनेत कुठे उल्लेख केलेला नाही की आर्थिक निकषावर देण्यात यावं, ते सामाजिक निकषावर आहे आणि याच्यातून जर आर्थिक निकषावर यांनी आरक्षण दिलं तर हा संघर्ष उद्भवू शकतो सवर्ण वर्षित अनुसूचित जाती जमाती पूर्ण. आणि मला वाटतं ही फक्त घोषणाबाजी आहे, कारण की आता इलेक्शन नेमकं आता टप्प्यावर आहे. पूर्ण यांचं आता मराठा आरक्षणांची घोषणा केली, त्यांचा पण निर्णय बाकी आहे अजून. आता हे सवर्णांना 10% आरक्षण यांचा निर्णय बाकी आहे. फक्त घोषणांची ही एक सुरुवात म्हणजे केलेली आहे यांनी, असंच मला म्हणायचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐन लोकसभेच्या तोंडावरती आर्थिक मागास सवर्णांना 10% आरक्षण जाहीर केलेलं आहे. मात्र या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी आणि जे तरुण आहे यांनी संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी दिसत आहे. खरं तर सरकारी नोकऱ्या आता उपलब्धच नाहीत, त्यामुळं खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या विकसित कराव्या, त्याच्यामध्ये संधी निर्माण करावी आणि जे काही पायाभूत ज्या सुविधा आहेत या तरुणांना देण्याची या ठिकाणी त्यांनी मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन सुशांतसह पांडुरंग रायकर, TV9 मराठी, पुणे. पुण्यातल्या तरुणांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. नोकऱ्यांचा हा प्रश्न तर असणार आहे, मात्र सवर्ण आणि इतर असा काही संघर्ष यामुळे निर्माण होऊ नये असं देखील या तरुणांना वाटतं. काही वेळातच पंतप्रधान मोदी हे लोकसभेमध्ये येणार आहेत, तेव्हा आपण थेट लोकसभेत जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. लोकसभेमध्ये या विधेयकावर चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी काही वेळातच लोकसभेमध्ये पोहोचणार आहेत, त्यावेळेला आपण तिथे जाणार आहोत. मात्र ॲडव्होकेट सुरेश माने सर आपल्या बरोबर आहेत, घटना अभ्यासक. सुरेश माने सर, 2019च्या आधी म्हणजे निवडणुकीच्या आधी खरंच सवर्णांना 10% आरक्षण देणं शक्य होणार आहे का? आणि मगाशी आपण मराठा आरक्षणाचं पाहिलं तर राज्यामध्ये त्यांना 16% आरक्षण आणि मग केंद्रामध्येही 10% आरक्षण मिळणार का? खरं म्हणजे बीजेपी सरकारची ही राजकीय घोषणा आहे आणि इतर राजकीय पक्षांना दिलेलं समर्थन देखील राजकीय मतपेटीला समोर ठेवणार. हा सगळा 2019चा राफेल नंतर CBIच्या प्रकरणानंतर हा संपूर्णपणे डाव बीजेपीने विरोधी पक्षावरती उलटवण्यासाठी आरक्षणाचा आधार घेतला, ही एक खेदाची बाब आहे. दुसरी बाब की कोणताही राजकीय पक्ष निवडणुकीची मताची पेटी डोळ्यासमोर ठेवून कोणीही विरोध करणार नाही. अगदी मायावती विरोध करणार नाही, रामदास आठवले नाही विरोध करणार, रामविलास पासवान नाही करणार, काँग्रेस पार्टी नाही करणार. पण जेव्हा आपण आता थावरचंद गेहलोत आणि जेटलीनं आपण ऐकलं, त्यातले 2-3 महत्वाचे क्लिष्ट असे मुद्दे त्यांनी मांडले. त्यातला एक मुद्दा की राज्याला हे पुन्हा पाठवण्याची गरज नाही, हा जेटलींचा मुद्दा योग्य आहे.
पण जेटलीने जी 2-4 पॅरेग्राफ मंडल निर्णयामधले जे कोट केले आणि सांगितलं की 50% मर्यादा ही फक्त SC, ST, OBC या जाती अंतर्गत आरक्षणाला लोकसभेत आपल्याला थेट जायचं आहे. रिजर्वेशन दे ये बिल लाया है, मैं मेरी तरफ से, मेरे पार्टी शिवसेना की तरफ से उसका समर्थन करता हूं, स्वागत करता हूं। यहां तक कि मुझे इस बात की खुशी है जो विचार हमारे सुप्रीमो हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने कुछ साल पहले हर सरकार के सामने रखे थे, जातीय और धर्म के अलावा आर्थिक दुर्बलता के माध्यम से दुर्बलता सामने रखे सही माने में रिजर्वेशन देना चाहिए। मैं पिछड़ी जाति से आता हूं और मेरा खुद का ये अनुभव है, जो भी SC है, ST है, OBC है, आर्थिक दुर्बल होते हैं और जब भी रिजर्वेशन के माध्यम से एजुकेशन और एम्प्लॉयमेंट में उनको एक अपॉर्चुनिटी मिलती है तो उनकी सामाजिक, आर्थिक, राजकीय सभी प्रतिष्ठा उनको प्राप्त होती है। जब हम समाज में देखते हैं कि SC, ST, OBC के सिवा बहुत बड़े समाज में ऐसे लोग, बहुत बड़ा नंबर, बहुत बड़ी संख्या ऐसी है कि जो आर्थिक दुर्बल है और उसी कारण हर तरीके से वो पिछड़े हुए हैं, एजुकेशनली, सोशली और इकोनॉमिकली। और इसलिए ये विचार हमारे शिवसेना प्रमुख बाला साहब जी के थे, यही विचार हमारे पक्ष प्रमुख उद्धव जी भी रखते हैं और आज ये इसकी शुरुआत हुई है। 10% रिजर्वेशन आर्थिक दुर्बल घटकों के लिए हमने लाया है, ये उसकी शुरुआत मैं मानता हूं। यहां तक भी मैं चाहता हूं, आज जो भी हर जाति, जमाती, पोट जाति रिजर्वेशन की डिमांड करती है, हम सभी ने एक अनुभव लिया है। हरियाणा में जाट समाज ने बड़ा आंदोलन किया, राजस्थान में गुर्जर समाज में बड़ा आंदोलन किया, गुजरात में पटेल समाज में आंदोलन किया, महाराष्ट्र में मराठा समाज ने आंदोलन किया। आंदोलन के पीछे यही कारण था, अगर एम्प्लॉयमेंट में और एजुकेशन में रिजर्वेशन मिलता है तो तरक्की होती है, और इसलिए आंदोलन हुए। बात यह है कि हमारे मैनिफेस्टो में भारतीय जनता पार्टी ने यह मुद्दा लिया है, जैसा कांग्रेस में नहीं लिया है। खाली इसको 4.5 साल क्यों लगे, ये सवाल मेरे मन में आता है। अगर हमारे विपक्ष ने यहां मुद्दा उठाया कि आने वाला चुनाव सामने रख के तो हमने ये नहीं किया, उद्देश्य भले अच्छा है, लेकिन कभी कभी देरी से एक टीका टिप्पणी का सामना करना पड़ता है। मैं तो ये बात मानता हूं, भले देरी लेकिन दुरुस्त है, और ये बिल आपने सरकार ने लाया है। हमारे मंत्री जी को मैं ये धन्यवाद देना चाहता हूं। लेकिन यहां और भी कुछ मुद्दे, जैसे मैंने अभी हर स्टेट में अनेक जाति के आंदोलन का उल्लेख किया, हमारे महाराष्ट्र में ऐसी कुछ जाति है, पिछड़ी हुई जाति है, जैसे महादेव कोळी करके है, धनगर है, जिनको धनगढ़ ये
डिस्प्यूट उसमें है, गोंद गोवारी है, धोबी है। तो मंत्री जी आप यहां बैठे हैं, एक ही साथ जितने भी जहां भी देश में ये जाति दुर्बलता की या जाति की जो मांग है वो जायज है। एक उदाहरण, धनगर धनगढ़, मराठी में र और ड का फर्क है। ये सही माने में टाइपिंग मिस्टेक हो सकती है, ये उसी कारण उनको ये लाभ नहीं। लोकसभेमधली ही चर्चा आपण अशी पाहत राहणार आहोत। तसंच अनेक मुद्दे जे आहेत ते देखील चर्चेला येतीलच। मात्र सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद। पुढे आपली ही चर्चा सुरू राहील। एक छोटासा इथे या बुलेटिनमध्ये, या चर्चेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। मात्र एकूणच या 10% आरक्षणासंदर्भामध्ये विधेयकातली चर्चा आणि त्यावरचे मुद्दे मात्र चर्चेला राहतील।